नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर सुरू केलेला आहे. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशनची सुरुवात आपण गेल्या चॅप्टरमध्ये केली. त्यामध्ये आपण सिक्वेन्स काय असतात हे पाहिलं आणि सिक्वेन्सचे दोन प्रकारवरून अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशा पद्धतीचं असतं आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन कशा पद्धतीचे असतं त्याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण यापर्यंत आहोत की अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मीन्स द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स इज कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड द अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अशी क्रमिका की ज्यांच्या कुठल्याही दोन क्रमवार पदामधला फरक हा निश्चित असतो त्याला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन असे म्हटलं होतं. आणि याच्या उलट असतं जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये त्याचा जो रेशिओ असतो तो रेशिओ सेम असतो, त्याला आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन हा 11th क्लासला आपल्याला शिकायचं आहे. तर या ठिकाणी आपण म्हणतो की डीची किंमत कशी काढायची. हा जो कॉमन डिफरन्स जो आपण म्हणतो, मग हा साधारण फरक नेमका कसा काढायचा, तर तो काय करायचा असतो आपल्याला की पुढच्या पदातून पाठीमागचं पद सबट्रॅक्ट करायचं असते, वजा करायचं असते. तिथे डीचे आपण काही फॉर्मॅट पण घेतले होते की T2 - T1, T3 - T2 अशा पद्धतीने आपल्याला डी शोधता येतं. आता हे कॉमन डिफरन्स काढल्यानंतर जे काही आपलं फर्स्ट टर्म असतं हे फर्स्ट टर्म आपण T1 ने एक डिनोट करतो किंवा ए ने एक डिनोट करायचं की जो स्मॉल ए आहे त्याला पण आपण फर्स्ट टर्म म्हणू शकतो. ती पण कॅपाक्षर आपण वापरू शकतो ए टर्मसाठी. आता आपल्याला आजच्या तासिकेमध्ये हे शिकायचं आहे की जर आपल्याला एखादं सिक्वेन्स दिली तर ती सिक्वेन्स कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल की अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणून प्रूव्ह करता येईल, किंवा ती सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे डिटरमाइन करायचं शिकायचं आहे आपल्याला. अर्थमॅटिक आता एक सिक्वेन्स घेऊया आपण आणि त्या सिक्वेन्सचा व्हेरिफिकेशन करून पाहूया की ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का, आणि जर असेल तर मग त्याचा आन्सर आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल. तर पहा, एक सिक्वेन्स घेऊया आपण 5, 12, 19, 26 आता ही जी काही सिक्वेन्स घेतलेली आहे आपण, या सिक्वेन्सचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट टर्म जो आहे तो 5 आहे, सेकंड टर्म 12, थर्ड टर्म 19 अँड फोर्थ टर्म 26 असे 4 पद दिलेले. पुढचे पद अब्सेंट आहे. तर आपल्याला काय करायचं की ही जी सिक्वेन्स आहे ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ठरायचे. तर आपण डेफिनेशन असं शिकलो होतो की अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचे, तर and the difference between any two consecutive numbers is constant. It is called the arithmetic progression. कुठल्याही दोन पदातला आपल्याला फरक शोधायचा आहे. मग हा फरक आपल्याला एकाच वेळेस शोधून म्हणता येईल का तो कॉन्स्टंट आहे म्हणून, नाही, तर कमीत कमी तो आपल्याला 2 वेळेस तरी शोधावा लागेल. आणि 2 वेळेस शोधल्यानंतर जर तो सेम आला तर ही कॉन्सिक्युटिव्ह तर कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट राहतो आणि तो कॉन्स्टंट असेल तर ही सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन होणार. तर आपण डिफरन्स कसा काढायचा याचे फॉर्मॅट घेतलेले होते, तेच फॉर्मॅट या ठिकाणी आता वापरायचे. आपण 3 किमती अगोदर लिहून घेऊया. T1 = 5, T2 = 5, T2 = 12, T3 = 19. आता डी साठी आपण कालच्या तासिकेमध्ये फॉर्मॅट घेतलं होतं T2 - T1. तर या पद्धतीने आपण सोडूया. T2 आहे आपल्याकडे 12 - 5 = 7. डीची किंमत 7 मिळालेली आहे. आता ही 7 कॉन्स्टंट आहे का नाही पाहण्यासाठी आपल्याला हाच किंमत आणखी एकदा व्हेरीफाय करावं लागेल. दुसरे टर्म घेऊ. तर पहा, दुसरे टर्म घेऊया आपण. D = T3 - T2. T3 आहे आपल्याकडे 19 - 12 = 7. दोन्ही ठिकाणी कॉमन डिफरन्स जो आहे तो 7 आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कॉमन डिफरन्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणजेच ही जी सिक्वेन्स आपल्याला दिली ती अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे या ठिकाणी आन्सर लिहिताना असं लिहिते
common difference is constant. So given sequence is AP. AP means अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अशा पद्धतीने आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता हा जो कॉमन डिफरन्स आहे हा पॉझिटिव्हमध्येही असू शकतो, निगेटिव्हमध्येही असू शकतो किंवा झिरोही असू शकतो. इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. मग आपल्याला तर निगेटिव्ह कसं आला तर काय होते, पॉझिटिव्ह आला तर काय होते किंवा झिरो असला तरी, परंतु आपल्याला तो जर कॉन्स्टंट आला तर फक्त काय लिहायचे, इट इज कॉन्स्टंट अँड दिस इज AP. आणि जर तो कॉन्स्टंट नाही आला तर इट इज नॉट कॉन्स्टंट अँड सो गिवन सिक्वेन्स इज नॉट AP असं आपल्याला म्हणता येईल. आणखी एक एक्झाम्पल्स घेऊया आपण. फोर 8 11 13 17 आता या ठिकाणी आपण जी सिक्वेन्स घेतलेली आहे या सिक्वेन्सचा परत एकदा 3 किमती व्हेरीफाय करू. T1 T2 T3 T1 इक्वल टू 4 T2 इक्वल टू 8 and T3 equal to 11. आता D ची व्हॅल्यू काढू. D इक्वल टू T2 मायनस T1 इक्वल टू 8 मायनस 4 इक्वल टू 4 and D ची आणखी एक व्हॅल्यू काढू. T3 मायनस T2 11 मायनस 8 इक्वल टू 3. आता या ठिकाणी पहा दोन्ही वेळेस कॉमन डिफरन्स हा डिफिकल्ट आला आहे आणि कॉमन डिफरन्स जर डिफिकल्ट नाही, डिफरंट आलेला आहे. आणि जर डिफरंट आला तर तो याचा अर्थ तो कॉन्स्टंट नाही. आणि कॉन्स्टंट जर नसेल तरीही सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन असू शकणार नाही. म्हणून आपण त्या पद्धतीने याचा आन्सर लिहू. कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट so given sequence is not AP. ओके, अशा पद्धतीने आपल्याला आणखी एखादं एक्झाम्पल समजून घेऊया. आता आणखी एक एक्झाम्पल समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येते. आणि अतिशय सोपा चॅप्टर आहे जेणेकरून की आपल्याला एकदम इझिली सगळा चॅप्टर हा इझिली घेता येतो. त्याच्यात कुठलंही डिफिकल्टी नाही. झालेले 2 चॅप्टर जसे आपले सोप्या पद्धतीचे होते त्याच पद्धतीचा हाही चॅप्टर एकदम सोपा आहे. त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. 2 मायनस 2 मायनस 4 मायनस 6 मायनस 10 आता या पद्धतीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. आता या ठिकाणी आपण शोधूया की कॉमन डिफरन्स योग्य आहे की नाही. तर पहा T1 ची किंमत घेऊया आपण 2, T2 घेऊया -2, T3 घेऊया -6. आता आपण डिफरन्स करूया. D इक्वल टू T2 मायनस T1. तर T2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -2 आणि T1 ची व्हॅल्यू आहे 2. तर -2 इक्वल टू -4. D इक्वल टू T3 मायनस T2 करूया. आता T3 मायनस T2 -6 -2. आता -6 जसं तसे राहते परंतु मायनस +2 होईल अँड इक्वल टू -4. दोन्ही ठिकाणी पाहता कॉमन डिफरन्स हा आपला परत सेम आलेला आहे. आणि कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर इट इज कॉल्ड द अर्थमॅटिक प्रोग्रेशन.
मग आपण या ठिकाणी उत्तर लिहूया कॉमन डिफरन्स is constant, so given sequence is AP. आता तुमचा हा भाग बरेचसा लक्षात आला असेल की AP आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे कशा प्रकारे येऊ शकते, की वेगवेगळ्या प्रकारची जरी आपली एक्झाम्पल आपण घेतले, कधी हा डिफरन्स तुमचा पॉईंटमध्ये पण असू शकतो, कधी तो 0 असू शकतो. आणखी 1-2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेऊया. आणखी एक एक्झाम्पल घेऊया या ठिकाणी. 4 4 4 4 4 डॅश. आता या सिक्वेन्समधलं एव्हरी टर्म 4 आहे. मग तरी पण आपल्याला हे ठरवायचं आहे की सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही. तर पहा, आपण याच पद्धतीने सगळं व्हेरिफिकेशन करणार आहोत. T1 ची किंमत घेऊया आपण 4, T2 इज ऑल्सो 4 अँड T3 इज ऑल्सो 4. नाऊ B इक्वल टू T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4 मायनस 4 इक्वल टू 0 आणि B इक्वल टू T3 मायनस T2 4 मायनस 4 इक्वल टू 0. आता या ठिकाणी जो कॉमन डिफरन्स आहे हा कॉमन डिफरन्स आपला आलेला आहे 0. मी तुम्हाला सांगितले की कॉमन डिफरन्स हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 कशाही प्रकारे असू शकतो. या सिक्वेन्समध्ये 0 हा कॉमन डिफरन्स आला आहे आणि तो कॉन्स्टंट आला आहे, सेम आला आहे आणि आपल्याला फक्त तो सेम येणं गरजेचं आहे. जर तो सेम आला तर आपल्याला लिहिता येते इट इज द अर्थमॅटिक प्रोग्रेशन. याचा पण आपण आन्सर त्या पद्धतीने तयार करू. कॉमन डिफरन्स is constant, so is constant, so given sequence is AP. अशा पद्धतीने आपल्याला बरेचसे उदाहरण आता सोडता येतील. कधी कधी हा कॉमन डिफरन्स तुम्हाला पॉईंटमध्ये पण असू शकतो, इन स्क्वेअर रूट पण असू शकतो. आता आपण एखाद्या इन स्क्वेअर रूटचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. आपण सिक्वेन्स घेऊया 5 प्लस √3, 5 प्लस 2√3, 5 प्लस 3√3 डॅश. अशा पद्धतीची आता आपण सिक्वेन्स घेतलेली आहे आणि आता या सिक्वेन्सचं आपल्याला सॉल्व्ह करून बघायची की ही सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही. तर स्वतःने काय करू आपण, आता T1 ची किंमत घेऊया अगोदर. T1 इक्वल टू 5, T2 इक्वल टू 5 प्लस √3 and T3 equal to 5 plus 2√3. अशा पद्धतीने किमती डिनोट केल्यानंतर आता आपण याच्या डिफरन्स काढूया. कॉमन डिफरन्स करताना आपल्याला पहिल्यांदा D ची फॉर्मॅट घेऊया. D इक्वल टू T2 मायनस T1. T2 आहे आपल्याकडे 5 प्लस √3, याच्यातून मायनस करायचं आहे आपल्याला T1 5. आता हा 5 एलिमिनेट होतोय आणि √3 हा आपला कॉमन डिफरन्स निघतोय. आता आणखी आता एक एक्झाम्पल डिफरन्स सोडूया आपण. T3 मायनस T2. T3 आहे आपल्याकडे 5 प्लस 2√3 मायनस T1. T2 ची किंमत आहे 5 प्लस √3. आता डबल नंबर असल्यामुळे आपण त्याला ब्रॅकेट केलं आहे, कारण ब्रॅकेटमुळं काय होणार आहे की हे मायनसमुळे या ब्रॅकेटचे साईन बदलणार आहेत.
तर पहा 5 प्लस 2 अंडर रूट 3 मायनसने मल्टिप्लाय केलं तर -5 मायनस अंडर रूट 3 5 परत एलिमिनेट होत आहेत. आता 2 अंडर रूट 3 मधून अंडर रूट 3 मायनस करायचे. अंडर रूट 3 म्हणजे या ठिकाणी 1 एलिमेंट असतो, एक संख्या असते. म्हणजे बाहेरच्या नंबरचं फक्त काय होतं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन होती. हे तुम्ही गेल्या वेळेसच शिकलेला आहात 9वीला. तर फक्त रेडिकंट त्या ठिकाणी सेम असावा लागतो. मग 2 मधून 1 मायनस झाला 1 लिहिला जात नाही, फक्त काय लिहिणार आपण अंडर रूट 3. म्हणजे हा कॉमन डिफरन्स आणि पहिला कॉमन डिफरन्स दोन्ही सेम आलेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. So, given sequence is an AP. म्हणजे ही सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. म्हणून अशा पद्धतीचे वेगवेगळे एक्झाम्पल्स जरी आपण घेतले तरी आता आपल्याला एक लक्षात आले की कुठलीही सिक्वेन्स जर दिली तर ती सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपण आता डिटरमाइन चांगल्या प्रकारे करू शकतो. आता ह्या सिक्वेन्सचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन झाल्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन केल्यानंतर आता आपल्याला जर समजा फर्स्ट टर्म आणि त्यातला कॉमन डिफरन्स दिला, म्हणजे पहिलं पद आणि आपल्याला जो काही फरक आहे तो जर दिला तर त्याच्यावरून आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन तयार करता पण आली पाहिजे. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशनवरून ए आणि डी जसं लिहिता येतं तसं ए आणि डी वरून अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे सिक्वेन्स तयार करता आली पाहिजे. तर ती सिक्वेन्स कशा प्रकारे तयार करता येईल, त्याचे काय फॉर्मॅट तयार होतील हे आता आपण पुढच्या तासिकेत पाहू.